रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात अनेक वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे। या संदर्भात माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी 5-6 दिवस आधी खासदार सुनील तटकरे यांना निवेदन दिलं होतं। माननीय खासदार कार्यसम्राट श्री सुनीलजी तटकरे साहेब तसेच आपल्या लाडक्या मंत्री महोदया आदितीताई तटकरे व युवकांचे आयकॉन आणि सर्वांचेच लाडके माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांचे मी माझे सहकारी सर्व माझे नगरसेवक नगरसेविका भगिनी व रोहाष्टमी शहरातील नागरिकांच्या वतीने जाहीर आभार मानत आहे। कारण रोहाष्टमी शहरामध्ये सध्या होत असलेला पाणीपुरवठा हा अनियमित होत असून तो काही ठिकाणी कमी वेळ होतो, काही ठिकाणी कमी दाबाने होतो। ह्याबद्दलचं आम्ही निवेदन साधारण 9/2/2025 रोजी म्हणजेच 5 दिवसापूर्वी खासदार साहेब माननीय सुनीलजी तटकरे यांना आम्ही सर्व माझी टीमने एक निवेदन दिलं। त्या निवेदनाची दखल घेऊन व गांभीर्य लक्षात घेऊन साहेबांनी तातडीने आज म्हणजे केवळ 5 दिवसामध्येच नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या दालनामध्ये आज मीटिंग घेऊन त्याबद्दल सविस्तर चर्चा केली आणि आज मी साहेबांचे पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने आभार मानतो। कारण साहेबांनी तातडीने मुख्याधिकारी यांना प्रस्ताव शासन दरबारी मान्यतेसाठी व निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव जो लागतो त्या प्रस्ताव करण्याचे आदेश मुख्याधिकारी रोहा नगर परिषद श्री अजय एडके साहेब यांना दिलेले आहेत। त्यामुळे भविष्यात साधारण 6 महिन्याच्या आतमध्ये पाण्याचा प्रस्ताव पूर्ण मान्यता येऊन निधी उपलब्ध होऊन पूर्णपणे कार्यान्वित होऊन रोहा शहरात जो काही पाणी पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे तो पूर्णपणे निकाली निघेल आणि रोहाष्टमी शहराला ज्या ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ एक दमखाडी गाव असेल, नाना शंकरशेठ रोड असेल, शिवाजी नगर असेल किंवा सेवादल आळी असेल, तिथे मिल्लत नगर म्हाडा कॉलनी असेल, अजून अष्टमीतील मोहल्ल्याचा काही भाग आहे असा असेल, अशा किंवा अजून काही जर भागामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे तो सर्वच गावाचा प्रश्न मार्गी निघेल। त्यामुळे मी पुन्हा एकदा माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचे जाहीर आभार मानतो।